रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रासू गवई यांच्या 96व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। सरन्यायाधीश आणि रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे असं मनोगत सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केलं। या वास्तूचा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल असं ते म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या आईवडिलांनी लहानपणीच आपल्यात रुजवले, त्यांचा न्यायदानासाठी उपयोग होतो असं सांगत देशातल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार असंही सरन्यायाधीश म्हणाले। या स्मारकात दादासाहेबांची छायाचित्र आणि त्यांच्या भाषणांमधून त्यांचा जीवनपट जिवंत झाला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। अत्यंत दर्जेदार असं स्मारक बांधण्यात आलं आहे, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दादासाहेब गवई यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचेही संस्कार होते, त्यामुळे समतेचा विचार त्यांच्या जीवनकार्यात रुजलेला दिसतो असं त्यांनी सांगितलं। दादासाहेब गवई यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। दादासाहेबांचं जे कार्य आहे हे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत जात राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये दोन निर्णय आम्ही घेतले होते। एक निर्णय घेतला की हे स्मारक या ठिकाणी आपण तयार केलं पाहिजे आणि दुसरा निर्णय केला होता की दादासाहेबांची जी काही संसदीय कारकीर्द आहे ही अतिशय उत्तुंग अशा प्रकारची राहिली। त्यांची जीवनाची सगळी वाटचाल ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता आली पाहिजे अशा प्रकारचं एक पुस्तक छापायचा आपण निर्णय केला। मागच्या काळामध्ये त्या पुस्तकाचंही आपण प्रकाशन केलं। आदरणीय भूषण गवई साहेब देखील त्याला उपस्थित होते आणि एक अतिशय उत्तम दस्तऐवज म्हणून आज ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे। पुढच्या काळामध्ये दादासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत या पैलूबद्दल कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या याच्या विधानमंडळाने छापलेल्या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। सर्वसामान्य जनतेतला माणूस अशी दादासाहेब गवई यांची ओळख होती। जनतेच्या हृदयामध्ये त्यांना स्थान होतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ सुरू ठेवण्याचं काम त्यांनी केलं। त्यांनी आयुष्यभर दलितांची दुःख दूर करण्याचं काम केलं असंही शिंदे यावेळी म्हणाले। दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणारे विविध कार्यक्रम आयोजित करून समाजाला एका नव्या दिशेने प्रेरित करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं। या सरकारच्या माध्यमातून अमरावतीच्या या सुपुत्राची कीर्ती आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली।